नमस्कार, आणखी एका माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत. आणि आपला गावचा ना शेवटचा व्हिडिओ आहे. म्हणजे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की गावचे आपले ना सगळे लॉंग व्हिडिओ डिलीट झाले आणि या व्हिडिओच्या पण काही ना क्लिप मधल्या डिलीट झाल्यात, तरी पण मी व्हिडिओ बनवला. आणि आता हे ना हे चौघेजण चालेत कुडाळला मच्छी आणायला. कुडाळचं हे ना मोठं मच्छी मार्केट आहे, पण इथे सकाळी जरा लवकर यावं लागतं तरच चांगली आणि मोठी मच्छी मिळते. नाहीतर ना गावात विकणारे मच्छीवाले आहेत ना ते सगळी मच्छी इथून ना घेऊन जातात. शॉपिंग बिपिंग झाली आहे. शॉपिंग टाइम आता केलं ना मग घाम येतो. हा म्हणजे मग कशाला आता हे देऊया आपण, मग मी तोवर तयार करेन, आपण जाऊन येऊ ना. आता ह्याला बघ ना जागत नाही, बघ कशी तिला घर बांधा लागलं, त्याचं सरळ बांधला नाही, त्याचं कंपाऊंड ते पण सरळ नाही. त्याला तशी जागा भेटली तरी तशी बांधली. ह्या साईडला अशी दोन्ही साईडला काहीच नाही, फक्त घर वापरती झालंय, लांबच्या लांब घर. मच्छी घेऊन हे लोक आता ना घरी येत आहेत. आणि आज आम्ही ना दुपारी सगळेजण जेवून मुंबईला जायला निघणार आहोत. आम्ही ट्रेनने जाणार, मुलं त्यांच्या 4 व्हीलरने. मच्छी आणायला याने ना खूप उशीर केला. माझं सगळं जेवण बनवायचं आहे आणि मी थोडी ना घाई गडबडीत पण आहे, थोडी नाराज पण आहे, कारण नाराज आहे मुंबईला जाणार म्हणून. हे बघा सुरमई आणली फ्राय करायला. ही कोलंबी आणली, मोठी आहे कोलंबी. हे पण थोडं असं सार करणार नाही, थोडी फ्राय करणार. साफ करते. ही सुरमई थोडी साफ केली. मोठी आहे कोलंबी, म्हणजे त्याचं थोडंसं सार आणि थोडं फ्राय करणार. सार असली जास्त पण खात नाही, फ्रायचीच खातात, दोन्हीच फ्राय करणार. आणि आंबोळ्या सकाळी नाश्ता केला थोड्या आहेत, जर कमी पडल्या तर भाकरी भाजणार आणि भात. आणि आम्ही सगळी तयारी करून निघणार आहे. आता मुलं बोलली अर्ध्यांना दिली अंडा भुर्जी, बघितलं तुम्ही दाखवलं व्हिडिओमध्ये. बाकीच्या तिघांना करायचे, दोघांनी खाल्ली, तिघांना करायची अंडा भुर्जी नाही, तिघांना करायचे भुर्जी पाव, अंडा भुर्जी बोलते. मला एकट्याला पण जमत नाही, वेळ लागतो खूप. ते बघू आता, करून देते, मुलांना आवडतं तर. पाऊस आला, तिकडे फिरून आले थोडे. आमचा कुडाळचा मामांकडे जाऊन आलो. कुडाळचा बाजार बघितला ना तुम्ही? काय पळपळत आलो. आमच्या फॅनचा ना थोडा प्रॉब्लेम झाला, म्हणजे खडखड आवाज येतो. मुलांनी पूर्ण खोलला, दुरुस्त केला आणि पुन्हा लावता येत काय चालू कर दो. लागत नाही की काय? सगळं नाश्ता झाला, 2दा केला. आता काय करायचं? आता करायचं आहे काय, थोड्याशा पोळ्या आहेत तर भाकरी भाजणार. आता सुरमई ती फ्राय करते आणि निघायचं पण आहे. सुरमई फ्राय करते, सोडते कढईत, सॉरी सोडते तव्यात. ते तापलं काय, तापलं. अशी चिकन केलं म्हटलं, चला आज मच्छी करूया. जेव्हा सगळं व्हायचं आहे, भात पण नाही लावला आहे, थोडं नंतर लावा, जरा उशिरा. गावाला मी मच्छीच खाते मुलांना. थोडी भाजते. म्हणजे आता हे सगळं लावून ठेवते. अजून कोळंबी करायची आहे फ्राय, मी एक लावते. अजून जागा आहे ना इथे, तुमच्या मोबाईलमध्ये काढा, मी पाठवायला बरं ना.
याच्यानंतर आम्ही निघणार जेवण. आता लगेच निघायचंय बाई. काय आणलंस रे? काय नाही, कपडे नदीवर गेलास काय? नदीवर गेलास? नाही, वाळ छोटा. होय काय भिजवली खुर्ची? नाही, ती बसल्यावर भिजते, सुकायची. वरचं सगळं सामान आणून ठेवा खाली. काय काय वरती? पप्पाने अंतरून आणली, कळशा बिळशा सगळं घेऊन या. ते सगळं आणतो. आणि जेव्हा आणि पटपट सगळं सामान आतमध्ये टाका. हेच जेव्हा इथेच जेवतो. खुर्च्या पण आणला आहे. भाऊ इथे सुकून दे ना, सुकली असती. भरता खुर्ची नको, भरून ठेवून दे. चल चला आता बाहेर जेवायला बसतो आम्ही. जैनी चटई अंतरला. चमचे बघ, मोठे चमचे पप्पा. चला पटापट पटापट कामाला. ते का मीठ टाकूच जा जरा. काकडे कांद्या आणतात, कामं करतात. त्याने सगळं तुम्हीच घ्या ना. तू पण बस, आता तिथे काय घेऊन बस. हां चला मी इशू काढतो. तू बस जा. चला मी जाते. तू पण बस पटकन. आणि हे बघा, आज मी जेवणात बनवलं कोलंबीचं सार, कोलंबी आणि सुरमई फ्राय, आंबोळ्या, भाकरी आणि भात. चला तर मग तुम्ही सगळे या जेवायला. वाट्या बघ, वाट्या त्याच्यात आहेत बघ. अरे सारा आपल्या आणलं ना. काय नाही, मी ते ताटा पुसून देते. तिकडे पुसून देते मी. देव पुसून देते. आम्ही जेवतो. भाकरीचं पूर्ण उघड ना. हे सोहळा वाटत तो. होय मस्त मस्तच झालं. सुस्तावणार आहे. टेस्टी झालं मस्त. सार ना. चिकडी बाई. तुम्ही कुठपर्यंत गेलेला? प्लीज सार. किती लांबपर्यंत गेला? नदीवर गेले का? एवढ्याच पाण्यात. नेक्स्ट टाइम येतो आपण तिथे शिंपला आहे. शिंपल्याचं चढेल टेस्ट बरोबर. खालीला काय शिंपले असतात. टेबल असतो ना, तो सगळं असतं पाण्यात. आम्ही सगळे जेवायला बसलो आणि मिस्टर जेवणार नाहीत का, ते मामांकडे गेले तेव्हा तिथूनच जेवून आले. अरे काय करता? हॉटेलमध्ये पण काही कमी नाही. त्यातून व्हेज. रोज आम्ही ना टेरेसवरच जेवत होतो. म्हटलं चला आज ना आपण खळ्यात जेवूया. पण खरं सांगू तुम्हाला, या सगळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला ना गावीच यायला पाहिजे. मस्त असं पक्ष्यांचा आवाज ऐकत, शांत थंड हिरव्यागार वातावरणात जेवायची मजा काय वेगळीच असते. मला तर असं वातावरण ना खूप आवडतं, म्हणून मी ना सारखी सारखी गावी येते. तो काय खातो? हात लांब राहा. कुत्र्यांना घातलं सगळं उरलेलं.
बावडीतलं पाणी दाखवते आमचं. बावडी बघा पाण्याने किती भरले. पावसात अशी भरते आणि स्वच्छ तर आहे पाणी आणि ना चवदार पण. आणि झाडं आहेत ना, आम्ही नंतर ना पाऊस गेल्यावर साफ करतो. मुलं जेवून झोपलेत. जेवल्यानंतर त्यांचा प्लॅन बदलला. ते बोलतात आम्ही संध्याकाळी निघतो. सगळी तयारी केली. मुलांचं सगळं सामान आहे. तो घासून ठेवलं आहे. डोअरमॅट वगैरे आणून हे सगळं मुलांचं आहे. आणि आमची इथे एकच बॅग आहे. मोठी बॅग माझी. किचनचं मग सगळं केलं. दाखवते तुम्हाला. त्याच्या झाक हे करते. कपडा टाकते. म्हणजे सगळी पालती करून टाकते. असं दूध राहिले ते देते पार्थकडे. बंद केलं. चला आम्ही निघतो. तुम्ही या. मम्मी चहा कुठे रे? एवढं दूध डबा दिलाय. कुठे? दूध कुछ ज्यादा ही हो रहा है. दिसला दिसला. ज्यादा ही हो रहा चल है. भाऊ तू येतं आमच्यावर बाजूत घेऊन गेला. तुझ्या स्टाईल आहे. तो आणि हा. प्लग बंद करायचं. आपलं पण बाकी काय मीटर. तर पाच लक्ष ठेवा. चल बाबू. आधी आम्ही निघणार होतो. आता मम्मी आधी निघते. फोन आणि काय नाही काढलेलं बा. पाव तुझा घेऊन नाचत घोडा येतच म्हणून बरं आहे. घराला बाय बाय करून आता आम्ही निघालो. पुन्हा किंवा 2-3 महिन्यानंतर येऊ वेळ भेटला तर. आणि मनात ना थोडी धाकधूक आहे कारण ना आमचं रिझर्वेशन नाही. आणि तुतारी एक्सप्रेसने आम्ही ना जनरलमधून जाणार आहोत म्हणून. आणि त्या ट्रेनला ना तुफान गर्दी असते. बसायला पण मिळत नाही. म्हणून आम्ही कुडाळ स्टेशनला जातो. पण तिथे गेलं तर थोडं ना म्हणजे ट्रेन खाली भेटते म्हणून. अरे माझं खड्ड्यात पाय गेलं. ऐक करते मी आता. स्टेशनला गेले का झालं तसं पकडत पाडतलंच दूध तो नाही काय. चल बाबू बाय. हा नीट जा. मी पाय धुतोय. बाय बाय. नीट जा. होय होय. चल रे. होय होय होय. हुशारा बघ. पाय दुखले आवडतं. माहित आहे ते. कर ना एकदा केलेलंच ना. लवकर आली आज. अजून ट्रेन काय सुटली नाही. चहावाला येतोय. हा भेळ पण घे. दो चाय चाय. किती वाजता सुट्टी? 7:30. आम्हाला व्यवस्थित बसायला मिळालं. आणि गर्दी बघ किती झाली आहे. आणि पुढे ना गाडी भरत जाते. खाली पण उद्या सगळी माणसं बसली आहेत. वरती पण हालत लय खराब होते. एवढी गर्दी आहे तरी माणसं झोपायचं काय सोडत नाहीत. सगळी लुडकली आहेत बघा. आणि आमचे हे तर ना घोरत आहेत. बघायला खूप मजा येते.